महापालिका निवडणुकांप्रमाणेच जिल्हा परिषदेतही सर्वाधिक जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। पण पुणे महापालिकेत जसा करिश्मा भाजपने केला होता तशी कामगिरी मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत करता आलेली नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला चितपट करून जिल्हा परिषद निवडणुकीतला दबदबा कायम राखला। 73 जागांपैकी राष्ट्रवादीला जवळपास 50हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। मागील निवडणुकीत दादांच्या पक्षाला 44 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे राष्ट्रवादीने पुन्हा एकाती सत्ता काबीज करून महापालिकेत पराभवाचा वचपा काढल्याची चर्चा आहे। भाजपसह शिवसेनेचीही वाताहत झाली। अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी काही प्रमाणात सहानुभूती मिळाल्याचे निकाल दिसून आले। दरम्यान हा निकाल पाहण्यासाठी अजित पवार हवे होते अशी भावनिक प्रतिक्रिया कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी दिली। मी सगळ्या उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि खरं तर हा आनंद पाहायला, उमेदवारांचा विजय पाहायला आमचे नेते अजितदादा पवार साहेब खरं तर आज हवे होते। कारण का आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या सगळ्या उमेदवारांच्या जिल्ह्यामधले सगळ्यांची आखणी आणि सगळ्यांचं हे उमेदवारी हे दादांनीच त्यावेळी जाहीर केली होती। दादांनीच त्या सगळ्यांचं एक चांगल्या प्रकारात सगळ्या उमेदवारांना त्यांची उमेदवारी जाहीर करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं होतं। खरं तर या यशामध्ये दादांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया, विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी, कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक, फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास, पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।